आज गणेश विसर्जन अगदी मन मोठं करून मनात इच्छा नसतानाही गणपती बाप्पांना हसत पाठवण्यात आलं. तर खूप मन अंतःकरण खूप जड झालं होतं. पण गणपती बाप्पांना तर पाठवणं गरजेचं होतं. तेवढ्यात अचानकच ही लहान मुलं आपलं गणपती विसर्जन पाहण्यासाठी आली. तर खूप छान वाटलं. अगदी सोहळा जल्लोषमय झाला. असं वाटत होतं जणू काही गणपती बाप्पांनीच त्यांची शोभा वाढवण्यासाठी ही मुलं पाठवली होती. तर सर्व मुलांना आपण मोदक प्रसाद दिलेला आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारे पंचखाद्यांचा देखील नैवेद्य सर्व मुलांना दिलेला आहे. मुलं देखील खूप खुश होती. त्यानंतर गणपती बाप्पांना घराकडे दृष्टी ठेवा म्हणून सांगितलं. त्यानंतर आपल्या स्कूटीवर बसून आपण गणपती विसर्जन करण्यासाठी सीना नदीकडे गेलेलो आहे सोलापुरातील. नदीमध्ये पोहोचल्यानंतर गणपती बाप्पांना आपण उदबत्ती ओवाळून घेतलेली आहे. त्यानंतर पंचखाद्यांचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना दाखवून घेतलेला आहे. तिथे एक गुरराखी मुलगा देखील होता, त्याला देखील आपण प्रसाद दिलेला आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन चालू आहे. तर गणपती बाप्पांना अगदी विधिवत 5 वेळा आपण नदीमध्ये बुडवून घेतलेला आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचं आपण अगदी उदार अंतकरणानं, मोठ्या अंतकरणानं, मनामध्ये दुःख असतानाही विसर्जित करत आहोत. हे गणपती बाप्पा, तुमच्या 10 दिवसांच्या सेवेमध्ये माझ्याकडून कळत नकळत काही राहून गेला असेल तर क्षमा असावी आणि पुढच्या वर्षी लवकर यायचं आहे बरं आपल्याकडं सेवा करून घेण्यासाठी, या भक्ताच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी. मूर्ती रूपाने जरी तुम्ही गेला असला तरी अदृश्य स्वरूपात तुम्ही सदैव माझ्या पाठीशी आहात याची मला अनुभूती होते.